सकाळ सकाळी आपली तयारी चालू आहे बाहेर जाण्याची आणि आज आहे शनिवार, म्हणजेच आपली ट्रिप असणार आहे शनिवार आणि रविवार अशी दोन. तर आज आपण कोणासोबत जाणार आहोत आणि कुठे जाणार आहोत ते तुम्हाला बघायला मिळेलच आपल्या ब्लॉगमध्ये. खूप छान पाऊस पडतो आहे, सकाळपासून आज पाऊस आहे आणि आम्ही असं छत्री धरून असं आम्ही गाडीजवळ चाललो आहे. आता पुढे बघूया आपल्याला कोण कोण जॉईन होणार आहे ते आपण करूया. तर आमच्याबरोबर तुम्हीसुद्धा येतातच एन्जॉय करायला. आता यायचं आहे एन्जॉय करायला पावसाळी पिकनिक. तर बघूया चला. बरं, जोरात पाऊस चाललाय, काय म्हणताय? पाऊस कसं वाटतं? हो विलास साहेब, बघा नाही तर त्या गाडीत शिफ्ट करूया. एका गाडीत फक्त महिला कुठले, हो त्या गाडीत जरा मोठी स्पेस आहे त्यात स्पेस आहे. आता सारख्या उतरायला बसवायला निघवा महिलांना. त्या गाडीत मध्येच पाठीमागे स्पेस आहे ना, त्याच बसवले. चालतंय. काय करताय डिक्की? सगळ्या थांबा, अजून उतरायचं, अजून थांबा. हो, त्या गाडीत बसतो. चला चला. बायका बारक्या उठायच्या, बायका सगळ्या मोठ्या त्या गाडीत बसावं. चला चला जाऊ. हे बघा, ही अशी बॉडी शेमिंग बरी नाहीये. बायका मोठ्या म्हणणं चुकीचं आहे, समजलं का? चला 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 लवकर उतरा. हो आत्ता तुम्ही चला. काय काय करताय? नाही इथंच बसताय. बरं, ह्यांचं असं नियोजन आहे की बायका थोड्याशा मोठ्या दिसतात, त्या बसायला जागा नाहीये असं यांचा म्हणण्याचा उद्देश आहे आणि ते ऍडजस्ट करायचं चाललेलं आहे. बसत्यात आहे ना बस. बरं, आम्ही विचार करतो बाग बसायचे. आता आपल्याकडे रेखा, स्वाती, शांता आणि मनीषा ह्या चौघी इकडे आलेल्या आहेत गर्दी करून. कारण काय झालं, आपण अशा 3 गाड्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मुली पण आपल्या आहेत, बाकीचे आहेत. तर आमचे सारथी आहे ते सारथ्य करणार आहात. काय सर, काय म्हणताय? काय नाही, आम्ही चाललोय पिकनिकला पावसाळी पिकनिक. हो ओके, पाऊस पडतोयच बघा मस्त पैकी. आणि आमचं महिला मंडळ आलेलं आहे. फक्त गर्ल्स आणि बॉईज दुसऱ्या गाडीत आहेत आणि जेंट्स पण दुसऱ्या गाडीत आहेत. फक्त आम्ही लेडीज इकडे आहोत. मला पकड नको ते. तुम्ही जेंट्स नाही आहेत का लेडीज? जेंट्स मध्ये पकड, आम्ही लेडीज इकडे म्हणू नका. एक जेंट्स आहे. ओके, तर मला प्रवासाची सुरुवात झालेली आहे. हा बोला मला बोला. तो हा दिवस आठवला. कोणता? आपण याला गेलो ते कोणता? ग्वाल्हेर. ओहो, हा ग्वालियरला. मजा आलेली. ग्वालियरला आम्ही होतो, रेखा आणि शांता ना. का शांता? काय मज्जा केलेली आम्ही. मुलं आमची लहान होती तेव्हा. तर चला मंडळी, असाच आपण प्रवास करत 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 एन्जॉय करत करत आपण जाणार आहोत आणि बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. पण वेळेच्या अभावी आपण कुठे कुठे पोहोचणार आम्हालाही माहित नाहीये. कारण हे जे आमचे जेंट्स आहेत ना, त्यांचं प्लॅनिंग अगदी चुकीचं असतं. तर ते होणार आहे. तर बघूया. तरी पण तर रस्त्यावरती असं पाणी साचलेलं आहे पेट्रोल पंपाच्या बाजूला. म्हणजे विचार करा केवढा पाऊस पडला इकडे. आणि नियोजन नसल्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलो आम्ही. मला नाही वाटत की आम्ही वेळेवर पोचणार आहे. आणि पावसाचं जरा वातावरण दिसतंय खूपच. काय ग, बरोबर ना? आणि मनीषा म्हणते का मला म्हणून पावसाचं आवडत नाही. मनीषा काय बोलतेस ग तू? काय बोल, काय बोलत? पाऊस जास्त आहे ना. पाऊस जास्त असल्यामुळे बाहेर जाऊ वाटत नाही. गाडीच्या आतमध्ये येऊन बरं, बाहेर आल्यानंतर भरपूर प्रॉब्लेम होणार. आणि अशा प्रकारे आमचा प्रवास चालू आहे. ट्रॅफिक मधला प्रवास. पाणी साचलंय आणि मला गाणं आठवत नाही. कविता कोणती होती का शांत? कविता इकडे तिकडे इकडे पाणी.
पाणीच पाणी. बघा कसं आहे माहितीये, वयानुसार आता आम्ही कविता विसरलेलो आहोत, पण पाणी तसंच आहे. तर अशा पाण्याचं कारंजा उडवत जाते अशा गाड्या दिसतात आम्हाला. बनवून का असं बोट, कागदाची बोट मस्त हा, वाटते. कागदाची बोट बनवून सोडून देऊया पाणी. असंच करायचं आम्ही. येस 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 येस. छान आहे, आम्ही ते छान आमच्या छान. रस्त्याच्या खाली रस्ते आहे ना ती शर्यत लावायची आणि त्या पाण्यामध्ये शर्यत लावायची बोटीची, कोणाची बोट पुढे जाते. ओके, हा मुलगा किती दिवसांनी भेटला एवढं? किती दिवसांनी भेटतेस मम्मीला? 2 तास. अरे दुसऱ्या गाडीत तर होताच फक्त. तर या आमच्या गर्ल्स. हॅलो गर्ल्स, कशा आहात? मस्त. ओके, तर आम्ही आता थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी शिवनेरी हॉटेल. आणि असं मस्त वातावरण झालेलं आहे, मस्त झाडं धुकं, छान वातावरण आहे. तर आपण बघूया नाश्ता काय आहे. ओके गाईस, कोणी कोणी नाश्ता केलाय? आम्ही केला, सर्विस बाकी आहे. ओके. हो हो हो. अशी खाली ताटा मी बघायची आहेत का? डोसा आहे काम डोसा. हॅलो, डोसा द्या, ठोसा बिसा द्याल आम्हाला. उत्तप्पा. मुलींनी खाली न्यूज आणले. काय आणलं न्यूज मुलींनी? न्यूज सांगा पटकन. नाश्ता कसा दिला तुमच्या पप्पांनी तुम्हाला? ह्यांनी न्यूज अशी आणली की सगळा जो नाश्ता होता तो पप्पा लोकांनी संपवलाय है ना, आणि आम्हाला काय उरलं नाहीये असं सांगताय. आम्ही नाही खाल्लं, सर्वात जास्त आमच्या पेरेंट्सने खाल्लं. पेरेंट्स पप्पा. मिसळ पाव सांगूया. ओके, बघूया आता काय आहे ते मागूया. हा आमचा नाश्ता आलेला आहे. आम्ही मागवला वडा सांबार. कलर थोडा वेगळा दिसतोय पण ठीक आहे, टेस्ट आहे. शांत असं म्हणते. शांत, टेस्ट आहे का? ओके. आणि या लोकांनी मागवली आहे ते मिसळ. कालवण. तिकडे कांदा दिसतोय आणि इकडे शेव दिसते. कांदा आणि शेव दोन्ही आहे. कांदा आणि शेव दोन्ही आहे. कवर केले कांदा. ओके, तर कसं आहे टेस्ट? छान असं हे मंदिर, साईबाबाचं मंदिर आहे हे. मस्त मंदिर आहे, मोठं आहे, छान. हे आत्ताच 13 मे 2022 ला याची स्थापना झालेली आहे. खूप छान असं मंदिर आहे इकडे. तर जिथे आपल्याला डॅमला जायचं आहे त्याच्या जवळच हे मंदिर आहे. तर चला आपण आतून पण बघूया मंदिर कसं आहे ते. एंट्री करूया आपण. मंदिराचा हा परिसर, इथे राहण्याची सोयही असते. छान असतं भव्य मंदिर, त्याचा गाभारा, त्याचा आवार, सुंदर अशा मूर्त्या, नक्षीकाम. आपण एंट्री करूया.
साईबाबाचं दर्शन तर आपण घेतलंय. आता हे जे मंदिर आहे हे गणेशाचं मंदिर आहे. खूप छान असं सुंदर स्वच्छ आणि मूर्ती पण अशी मनाला मोहून टाकणारी अशी मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि हे आहे संकट मोचन बजरंगबली ह्याचं मंदिर. हे निढाळेश्वर मंदिर. नंदी म्हणजे नक्कीच हे शंकराचं मंदिर असणार आहे. निढाळेश्वर म्हणजे शंकराचं. हा आणि हे 5वं मंदिर भवानी माता मंदिर. तुळजा भवानीचं रूप आहे मस्त. छान असं तुळशी वृंदावन. आणि बघायला गेलं तर 5 मंदिरं म्हणजे एकाच मंदिरामध्ये 5 छोटी छोटी मंदिरं इथे बनवलेली आहेत जी तुम्ही बघितलं. एक गणपतीचं आहे, एक शंकराचं आहे, एक भवानी मातेचं आहे आणि हनुमानाचं आहे. तर अशी आहेत. आणि हे आहे ना हा इथे हॉलही आहे कार्यक्रमासाठी. असा मस्त असा हॉल हा. आणि हे सुंदर असं वातावरण, हा निसर्ग. मस्त असं धुकंही आलंय. आणि ह्या वातावरणामध्ये ही अशी जी छानपैकी आपली ही लोक असतात ती आपल्या फोटोचा आनंद घेताना असं हे खूप छान. आणि मला वाटतं आंब्याचा झाडाचा सुगंध पण देतोय थोडा थोडासा असा येतोय ना, सुगंध येतो ना आंब्याच्या असा झाडाचा. छान. तर असे मस्तपैकी झाडी, हिरवी गार झाडी आहे आणि छान असे ढग आलेले आहेत. धुक्क. चला हे बघा, ह्यांना आता जेवणाचं संध्याकाळचं टेन्शन आहे. अजून आम्ही पोचायचं आहोत. तर ज्या डॅमकडे जायचं आहे त्या रोडला मी आलेलो आहोत आणि तिथे आहे असं मस्त खळखळतं वाहतं पाणी. खूप जोरात पाणी वाहत आहे. मस्त अगदी शुभ्र असं पाणी. खळखळ वाहते. पण अरे हा व्ह्यू छान आहे. एक मिनिट मी दाखवते. हा जो माझ्या मागे आहे हा डोंगर मस्त वाटतं. ही वाहती नदी आणि असा अडचणीची पायवाट. दम म्हणजे बघूयात हा रस्ता कुठे जाते. बापरे.
अडचण खूप आहे. हा ट्रॅकिंग आणि इथून आम्ही आलोय ट्रॅकिंग करत. चला, आणि हा लाकडाचा आधार घेत आणि पाय घसरला तर डायरेक्ट पाण्यात. अरे बापरे, ते गावच्या पण डोंगरातून जातो नाही तसं वाटतंय. हा हा आता कुठे जायचं? पाणी किती जोरात वाहतंय. मी पुढे काही जाणार नाहीये. अजून थोडंसं लांब आहे. मला वाटलं पोचलो आपण, पण नाही. अरे वा, हे बघा, वा 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 वा, फायनली आपण आलोय अशा वाहत्या. वा, छान. ओके, तर असं आम्ही गड सर केलेला आहे आणि मी पोहोचलेलो आहोत. हो, नाही तर सरळ खाली. तर आमची गंगा देवी वाटतो. अरे बाबा, चलो, हा मस्त असा धबधबा. वाव, किती जोरात पाणी पडतंय. मस्त असं वाहताना पाणी. आणि असं मस्त छोटं घर. तर असा मस्तपैकी पाण्याने भरलेला असा हा तलाव. आणि हा तलाव कोणता? कोंडगाव ना, कोंडगाव तलाव आहे हा डॅम. छान. तरी आमच्या मुंबईला पाणी कपात आहे. मस्त निसर्ग. तर आता इथे आम्ही खेळून झाल्यात. आम्ही पुढे जाणार आहोत, कारण पुढे असं बोलतात की एक आहे छोटा धबधबा, तिथे जायचं आहे. हां, हॅलो, हाय. बरं, मी तुम्हाला माहिती आहे का, या ना दोघी जुळे आहेत. इकडे या ग, इकडे या. हां, उभे राहा. बघा, ओळखता येतंय का? बरं, तुझं नाव काय सांग? माझं नाव संजीवनी. माझं नाव श्रावणी. बघा कसं आहे. कमेंट करून सांगा आणि कोण संजीवनी कोण श्रावणी ते तुम्हाला ओळखायचं असेल तर. बरं, बघा, यांनी आता चॅलेंज दिलेला आहे, तर त्याचा तुम्ही कमेंट करायची आहे की कोण संजीवनी आणि कोण श्रावणी, कारण खरंच या दोघींमध्ये अशा ओळखताच येत नाहीत, जुळ्या आहेत ना, म्हणून. तर आमची फलटण अशी चाललेली आहे आता हळूहळू बाहेर रोडवर जाऊया आणि तिथून मग पुढे आपण जिथे आपल्याला धबधबा जो छोटा आहे. माझ्या काकीच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. वेलकम. पण कमेंट सुद्धा करायचं, कमेंट खूप आल्या पाहिजेत. आणि लाईक करत नाही तुम्ही लोक, कंटाळा करता. प्लीज यार, लाईक जरूर करा. तर चला बाहेर बघूया आपण. पुढे धबधबा वगैरे आहे आणि मग आपण तिथे पण एन्जॉय करूया. तर असं ट्रॅकिंग करून मुलींनो कसं वाटते तुम्हाला?
हा रस्ता कसा वाटतोय? रस्ता तर ऍक्च्युअली मध्ये तर खूप ट्रॅकिंग वाटते का तुम्हाला? ट्रॅकिंगचा फील येत आहे? ऑफकोर्स ट्रॅकिंग हा? तर वाटतेच आहे, पण मजा पण खूप येते. तुम्ही पण विजिट करा गाईज. बघा मुलींनी सांगितलं या दगडांवरून हळूहळू पाय सांभाळून ठेवत ठेवत तुम्ही इकडे विजिट करा. आणि हो पण सांभाळून, पाण्यामध्ये जास्त खोल जायचं नाही, आपली काळजी घ्यायची आहे, हे नक्कीच करा तुम्ही. आमचे पूर्वज पान खातात बघा, बघा काय खायला मिळत नाही, पान ओढून खातात. तर आपण आपल्या फार्म हाऊसवर आलेलो आहोत आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ओळखतच असाल आपण कोणत्या घरी आलो आहे, तर आपल्या किरण आणि अर्चूच्या घरी. तर बघूया आपण, कारण काहीतरी सगळं नवीनच झालेलं आहे, इकडे थोडासा बदल झालेला आहे, तर ते बघूया. आणि आपण काय तयारी चालली आहे, घरी तर सगळे पोचलेत, पण चेंज करणं आणि काय जेवणाची तयारी ते बघूया. तर असं छानपैकी असं गार्डन टाईप केलेलं आहे. तिकडे आपण बघू शकतो, आपण ग्रीन दिसते, ग्रीनरी छानपैकी. आणि तिकडे स्विमिंग पूलचं काम आहे, ते चालूच आहे, पण पावसाळा आहे त्यामुळे थोडंसं स्टॉप आहे. ठीक आहे. आणि हे वरती पण छानपैकी गॅलरी तयार झालेली आहे. आणि हे म्हणजे नवीन हे असं मस्तपैकी टाईल्स लावून घेतली आहे त्यांनी, किरणने. आणि छानपैकी तुम्ही ह्याच्यामध्ये पण बसण्यासाठी सुविधा किंवा पाणी तुम्ही साचून ह्याच्यामध्ये रेन डान्स पण करू शकता. तर असं केलेलं आहे. इथे आपल्या गाड्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत. आता पुढे जाऊया, कारण घरामध्ये गेल्यानंतर ह्यांची काय काय तयारी चालू झालेली आहे ते बघूया आपण. इकडे आपल्या छत्र्या सुकतायत. ठीक आहे. आणि आपण चला, सगळेजण मोबाईलचे वायफाय शोधतात, पण इथे आहे नाही आहे. गाणी लावायची तयारी चालू आहे. ओ हो 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 हो. चला, इथे आपलं महिला वर्गाला आराम दिलेला आहे. आणि इकडे आमचे जे जेंट्स आहे ते सगळं इकडे चालली आहे कोशिंबीरीची तयारी. हे मटण आहे का? हो. इकडे काय चालू आहे? चिकन झालं. आचारी चांगलं बनवायचंय तुम्ही. सुगंधा ते काय करायचं बघा. हे बघा, हे आम्ही काय बनवणार नाहीये, आणि तुम्ही करायचे. आम्हाला नाही येत. काय नाही. करायचं? मग मला तुला मी आणलं असतं ना ते. आम्ही मग याचं हे बघा, हे कशा काय आपल्या बाबा, व्हेरी गुड. हे असं उलट्या काजराची साल काढणं आम्ही पहिल्यांदा शिकतोय. काढायचं नाही. नाही अजून काय असू दे. तर अशा प्रकारे यांची तयारी चालू आहे. आणि बाकीचे सगळे चेंज करायला गेले. त्यांची चालली आहे इकडे म्युझिक लावायची तयारी. तर आपण सुद्धा थोडंसं चेंज करूया, कारण आपण पण गेलेलो डॅमवरती, तर खूप भिजून वगैरे आलो आहे. संध्याकाळ झालेली आहे, तर आपण पण चेंज करूया आणि नंतर काय करणार ते बघूया. शेवटी जे जेंट्स लोक होते, जेवण करणार होते, ते हळूहळू बाजूला गेले. आणि जे आम्हाला आता करावं लागतं ते आम्हालाच करावं लागतं. तर या जेवणानंतर आपल्याला पानाचा विडा खायला, विडा पण तयार आहे असं वाटतं, आपण नक्की सांगायचं. पण आपण जेवण बाकी आहे, त्यामुळे अजून आपलं जेवण होणार, मग पाण्याचा विडा भेटणार, पण रेडी करून ठेवलेला आहे.
दिलेलं पाहिजे कधी आता मला लक्षात आहे ते किंवा तुम्ही नाही दिलेलं कुठल्या गावात गेलं म्हणतात ती लोक कुठल्या गावात मसाला गेलं मध्ये तिचा मित्र एक मसाला कंपनी कामाला आहे माझी 2-3 वर्षापूर्वी गोष्ट आहे मला नाही कुठलं कधी आठवलं मी नाही आणलेलं कधी आणलं knees, toes, head, shoulder, knees, toes, head, shoulder, knees, toes, head. Okay, head, shoulder, knees, toes, head, shoulder, out. आउट नाही व्हायचं एवढं सर्व तो काय बस चालू नको हा